आपल्या अत्यंत व्यस्त शेड्यूलमधून स्मिता तांबे इथे आलेली आहे भारत रंग महोत्सवात आणि ती हे सगळं कसं एन्जॉय करते तिलाच विचारूया. स्मिता, तू अत्यंत तुझ्या व्यस्त शेड्यूलमध्ये इकडे आलेली आहेस आणि मस्त नाटक बघायला आलेली आहेस. कसं एन्जॉय करतेस सगळं? खूप मजा येते. एक तर पहिल्यांदा दिल्लीत आली आहे आणि थंडीमुळे आवाज गेलाय पूर्ण. तर सगळ्यात पहिल्यांदा अनुभवतीये ती थंडी अनुभवतीये. फार धमाल येते. शूटिंग पॅकअप करून मग आता दिल्लीमध्ये हॉल्ट वाढवला कारण की मी म्हटलं की भारंगम फेस्टिवल आहे आणि बघून नाही जाणं म्हणजे पाप केल्यासारखं आहे. तर आज मग त्या फेस्टिवलमध्ये पोहोचली आहे. एखादा लग्न मंडप जसं सजावा तसं NSD आज सजलेलं आहे. अशा दिग्गज कलाकारांचे फोटोग्राफ्स, त्यांच्या परफॉर्मन्सची काही अशी काहीतरी असे विलक्षण क्षण असे त्या फोटोग्राफ्समध्ये बघताना आणि इकडच्या सगळ्या ती जी जत्रा बाहेर मांडलेली आहे ती जत्रा सगळी एक्सप्लोअर करताना वगैरे फार धमाल येते आणि असा अभिमान वाटतो की आपण ॲक्टर आहोत यार. आपल्यासाठी हे सगळं मला असं वाटतं की हे माझ्यासाठीच सजलं आहे सगळं. अशा थाटात मी इथे मौज करते. खूप मजा येते. एक अशा पद्धतीचं आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठेतरी ज्याला कन्सिडर करावं अशा पद्धतीचं भलं मोठं हे फेस्टिवल आहे. हा महोत्सव सगळ्यात मोठा महोत्सव आणि त्या महोत्सवाला केवढे म्हणजे कालच मी एक स्पॅनिश नाटक पाहिलं. इतकं सुंदर, इतकं त्या 6 कलाकारांनी इतका अद्वितीय परफॉर्मन्स होता. म्हणजे 6 कलाकार 600 कलाकार वाटावेत अशा पद्धतीने त्यांनी स्टेज कव्हर करून ज्या पद्धतीने स्वतः म्युझिक वाजवतायत, स्वतः गातायत, स्वतः परफॉर्म करतायत, तर ते सगळं बघून खूप आनंद झाला. नक्कीच. आणि नाटक तर आहे, नाटक परफॉर्मन्सेस आहेत, पण इथे स्ट्रीट प्ले सुद्धा आहे. बाकी सुद्धा एक जसं आपण म्हणतो की जत्रा भरलेली आहे, पण ही जत्रा आहे ती कलेची आहे. कलाकृती इथे सगळ्या अनोख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. तू स्वतः नाटकप्रेमी आहेस आणि तू आत्ताच एक हिंदी नाटकसुद्धा केलं होतंस, तर त्यामुळे त्यानंतर दिल्लीतली ही जर्नी तुझ्यासाठी नक्कीच अनोखी असेल. नाटकाचं हे प्रेम आणि त्याच्यात हे येणं हे कसं होतं? खरंच आहे. म्हणजे जसं आपण ज्या गोष्टीचा आपण सातत्याने विचार करत राहतो तर तशाच गोष्टी आपल्याला समोर येत राहतात. तर सिरियसली तशाच गोष्टी समोर दिसत आहेत. आत्ताच नाटकाचा ओल्ड मंक नाटकाचा प्रयोग करून मी भारंगममध्ये जेव्हा आले, नाटकांच्या रिहर्सलच्या प्रोसेसमध्ये सगळी टीम ठरवत होती की नाही आपल्याला ते फेस्टिवल बघायला जायचं आहे आणि समहाव वेळ काढू शकले आणि नंतर इकडे निघून आले सटक. जेव्हा नाटकं नाही आहेत तेव्हा सकाळच्या सुमारास दिल्लीची पहाटेची थंडी एक्सप्लोअर करत कुठे कुठे भटकती आहे. दुपार झाली की NSDचे वेध लागतात. मग हे नाटक पाहावं, ते नाटक पाहावं. सकाळी आज एक स्ट्रीट प्ले होता. ज्या जल्लोषात पहिल्यांदा स्ट्रीट प्ले सुरू होण्याच्या अगोदर ती सगळी मंडळी आली. ज्या ज्या वस्तू हातात दिसत आहेत त्यातनं वेगवेगळे साऊंड क्रिएट करून ती नाटक देखो नाटक देखो नाटक देखो अशा काहीतरी घोषणा करत NSDच्या प्रांगणात अशी फिरत 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 मग सगळ्यांना अशी गोळा करत 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 ती स्ट्रीट प्लेच्या इथे त्या जागेवर घेऊन गेली आणि तो स्ट्रीट प्ले सादर झाला. तिकडेच सायमल्टेनियसली इकडे एक म्युझिकल कॉन्सर्ट सायमल्टेनियसली सुरू आहे. मीनव्हाईल आतमध्ये अभिलाषामध्ये याच्यामध्ये वेगळा सेट लागणं, अभिमंचमध्ये वेगळा सेट लागणं सुरू झालेलं आहे. इकडे कालच्या नाटकांची चर्चा सुरू आहे. तर काय तुम्हाला जे हवं ते सगळं मिळतं आहे आणि ते सगळं बघून असा इतका आनंद होतो आहे आणि मला असं वाटतं की का मी या आधीची वर्ष मिस केली आणि मी इतका का वेळ लावला इकडे यायला. थँक्यू सो मच. एन्जॉय द फेस्टिवल. थँक्यू थँक्यू थँक्यू. आकर की मेरी कब्र पर तुमने जो मुस्कुरा दिया, आकर की मेरी कब्र पर तुमने जो मुस्कुरा दिया, आकर की मेरी कब्र पर तुमने जो मुस्कुरा दिया, मेरी कब्र पर तुमने जो मुस्कुरा दिया. आकर की मेरी कब्र पर तुमने जो मुस्कुरा दिया, आकर की मेरी कब्र पर तुमने जो मुस्कुरा दिया. बिजली चमकी गिर पड़ी, अजी बिजली चमकी गिर पड़ी, सारा कफन बिजली चमक गिर पड़ी, सारा कफन जला दिया. बिजली
भारत रंग महोत्सवचं इतकं नाव ऐकलं मी आहे आणि बऱ्याच वेगवेगळ्या प्रांतातनं बरंच काही काही इथे ॲक्टिव्हिटी होत असतात आणि आज आम्ही पहिल्यांदा संगीत बारीचा ग्रुप घेऊन मुंबईतनं आम्ही इथे महाराष्ट्राचं प्रेझेंटेशन लावणीचं प्रेझेंटेशन करतोय आणि इतका मोठा प्रतिसाद म्हणजे महाराष्ट्रात तर आम्हाला नेहमी लावणीसाठी शिट्ट्या टाळ्या मिळतातच पण आम्हाला न सांगता हे आमच्या सगळ्या एक्सप्रेशनने आमच्या लावणीने आमच्या अदाकारीने सगळं आम्हाला जो रिस्पॉन्स आम्हाला हवा होता तो त्याच्यापेक्षाही डबल मिळाला आहे म्हणजे अरे अप्रतिम प्रेक्षक इथला त्यांना मराठी कळत नव्हतं पण आम्ही मराठीतनं सगळ्या गोष्टी ज्या काही सांगितल्या पण त्यांच्यापर्यंत आरपार पोहोचल्या खूप खूप त्यांनी प्रचंड एन्जॉय केलं आणि प्रत्येक माहिती त्यांना मिळालेली आहे आमच्याकडनं आणि ते ज्या पद्धतीने आम्हाला भेटतात शकुताईला भेटतात सगळ्या ग्रुपला भेटतात तर इतकं मस्त वाटतं खूप छान वाटतं काहीतरी आम्ही चांगल्या पद्धतीने आम्ही त्यांना काहीतरी देऊ शकलो आणि यापुढे आम्हाला परत बोलवतील असं मला खूप खात्री आहे. आणि संगीत बारीचा तू भाग झालीस तर संगीत बारीविषयीही आम्हाला सांग काय आहे. अरे संगीत बारी आता हे मला शब्दातनं सांगता येणार नाही कारण संगीत बारी हा जो एक लावणीचा भाग आहे एक कार्यक्रमाचा भाग आहे त्या बायका कशा जगतात त्यांचं काय आयुष्य आहे त्या लावणी कशा पद्धतीने करतात आणि तो मूळ जो भाग आहे संगीत बारीत तो आम्ही आज स्टेजपर्यंत आणला आहे. आमच्याकडची लावणी आम्ही करणारा प्रकार आणि त्यांनी केलेला प्रकार ह्याच्यात खूप फरक आहे. तुम्हाला जर खरोखर लावणी पाहायची असेल तर तुम्हाला पहिले संगीत बारी पाहायला लागेल त्याच्यानंतर तुम्हाला लावणी काय आहे हे तुमच्या समोर जे येते लावणी काय आहे आणि खरोखर लावणी काय ह्याच्यातला फरक जाणवेल आणि काही मुलींना लवकर ते शिकायला मिळेल मला असं वाटतंय. बस एकच तुझ्या अंदाजात काहीतरी येऊन जाऊ दे बस काय होईल तुला. लाही लाही होते माझ्या अंगाची लाही लाही होते माझ्या अंगाची लाही लाही होते माझ्या अंगाची लाही लाही होते माझ्या अंगाची. एन्जॉय तर त्याने खूपच छान केले. प्रश्नच नाही त्यांना म्हणजे काही लोकांना मराठी समजत होती काही ना समजतही नव्हती तरी पण त्यांनी या लावणीचा पारंपरिक लावण्यांचा खूपच आनंद घेतला आणि त्यांचा ते आनंद बघून आम्हाला सुद्धा खूप आनंद झाला. आज काही काळ असेना पण आता या दिल्लीमध्ये आम्हाला प्रयोग करायला मिळाला आहे. सोडा सोडा की नाद सवतीचा सोडा राया सोडा की नाद सवतीचा लुटा लुटा बहर नवतीचा तुम्ही वरवर लेखन फिरवा तुम्ही वरवर लेखन फिरवा किता गिरवा. भारत रंग महोत्सवात अनेक आंतरराष्ट्रीय नाटकं इथे सादर होतात आणि त्यासोबत मराठी नाटक सुद्धा आपला एक ठसा उमटवत असतं आपली एक मोहोर उमटवत असतं आणि इथे मी गाठलेलं आहे आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री मानसी कुलकर्णीला मी इथे गाठलेलं आहे आणि आज ती सिनेमा सिरियल या सगळ्यापासून लांब नाटक करते. तिचं एक नवं नाटक इथे खास सादर होत आहे. मानसी कसं वाटतंय भारत रंग महोत्सवात हे सगळं हा अनुभव तुझ्यासाठी नक्कीच अनोखा असेल. मागे पोस्टर लागलेलं आहे नाटकाचं कसं वाटतंय.
खूप अर्थातच म्हणजे खूप चांगला अनुभव आहे कारण खूप मोठ्या लेवलला हा फेस्टिवल होतोय. NSD असं आत्तापर्यंत ऐकून होतो आपण, म्हणजे मी तरी खूप मोठे मोठे आमच्या क्षेत्रातले दिग्गज ज्यांना मी माझे आयडॉल मानते असे या इथनं बाहेर पडलेत, त्या रंगभूमीवर येऊन आपल्याला परफॉर्म करायला मिळणं हे मला वाटतं खरंच भाग्याचं आहे. त्यामुळे खूप आनंद होतोय मला. ही तुझी आणि- पहिली वेळ आहे का या हो नाही, NSDच्या या महोत्सवामध्ये मी पहिल्यांदाच परफॉर्म करते. सो आनंद, एक्साइटमेंट, भीती असं सगळं एकत्र आहे. नक्कीच. आणि आविष्कार या संस्थेबरोबर तू या आधीपासून काम करत आहेस आणि तुझ्या शूटिंगच्या वेळा सांभाळत त्यानंतर सुद्धा तू ब्रेकमध्ये हे सगळं करत असतेस, तर आविष्कारची हे असोसिएशन कसं आहे? खूप चांगलं आहे. म्हणजे असं खरं तर म्हणतो आपण वेळ काढून वगैरे, पण पर्सनली मला असं वाटतं वेळ काढून असं नसतं. आपल्याला जे हवं असतं त्याच्यासाठी निघतो बरोबर वेळ. सो इकडनं जे घेते ते मी साठवून ठेवते, मग ते मला बाहेर काम करताना उपयोगी पडतं. तुझ्या या नव्या नाटकाबद्दल सांगण्याचं पोस्टर मागे लागलेलं आहे. हा आविष्कारकडनंच मी करते. परत आविष्कारकडनं मी हे तिसरं नाटक करते. MH02DL5262 असं एक युनिक नाव आहे. माझा दीर्घांक आहे 1.25 तासाचा. बेसिकली तो मिलिंद बोकीलांच्या संकेत नावाच्या एका कथेवर आधारित आहे, ज्याचं अडॅप्टेशन आणि दिग्दर्शन केलंय विश्वास सोहनी यांनी. एका बाईची घुसमट असं नाही म्हणता येणार, पण बाईला आपल्या लाईफमध्ये वेगवेगळ्या फेजेस असतात आणि प्रत्येक वेळी त्या जरी ते इमोशन चांगले, प्युअर, प्रांजळ जरी असले ना, तरी प्रत्येक वेळी ते एक्सप्रेस करायला मिळतातच असं नाही आहे. तर तिची ती झालेली कोंडी आहे. मी फार सविस्तर बोलणार नाही कारण तुम्ही सगळ्यांनी ते बघावं अशी माझी इच्छा आहे. खूप चांगल्या लेवलला आणि मला वाटतं उत्कृष्ट प्रकारे त्याची मांडणी केली आहे सरांनी, म्हणजे विश्वास सोहनी यांनी. कारण ती गोष्ट तसं बघायला गेलं तर खूप सुंदर आहे आणि ती एवढ्या 1.25 तास फुलवून खिळवून ठेवणं, म्हणजे आता मला भेटल्यावर प्रयोग बघितल्यानंतर लोक सगळे म्हणतात तू फार छान काम करते, पण मी खरंच मान्य करते की ह्याच्यात माझं काही नाही आहे. हे सगळं दिग्दर्शकाची जादू आहे. आमचे दिग्दर्शक मॅजिशियन आहेत, त्यांनी हे सगळं करवून घेतलं आहे. पण ओव्हरऑल मी तुम्हाला सगळ्यांना खात्री देते की हा अमेझिंग एक्सपिरियन्स असणार आहे. सो तुम्ही बघा, तुम्हाला खरंच खूप आवडेल. आणि मला असं वाटतं की तू आता आहेस ते वय मी विचारणार नाही, पण त्या वयापेक्षा जास्त वयाची व्यक्तिरेखा आहे काही? हो आहे. आता मी आहे त्याच्यापेक्षा जास्त वयाची आहे. पण मला असं वाटतं की ॲक्टर म्हणून आपण कधी या गोष्टींमध्ये अडकून पडू नये. माझा लूक काय आहे, माझं वय मला असं काय वाटतं या आधीचं नाटक तू एक म्हातारी आहे. म्हातारीच होतीस. हां, मी तेंडुलकरांचं मधल्या भिंती नावाचं एक नाटक केलेलं आविष्कारकडनंच. त्याच्यात मी म्हणजे बऱ्याच जणांना ते माहिती असेल आपल्या प्रेक्षकांपैकी, खूप जुनं नाटक आहे. त्याच्यात आई म्हणजे ती नऊवारी पातळ नेसलेली, केस पांढरे असलेली, 2 लग्न झालेल्या मुलांची आई असा रोल मी केलाय. पण उलट त्या निमित्ताने ना वेगवेगळ्या काय म्हणतात वयोगटातल्या बायका कशा प्रकारे रिॲक्ट होतात, त्यांच्या बॉडी लँग्वेजेस काय असेल, त्यांची रिॲक्ट होण्याची पद्धत काय असेल, हे अभ्यासाच्या दृष्टीने फार उपयोगी पडतं एक आणि नॉट नेसेसरी की आता मी मधल्या भिंतीमध्ये जी आई केली त्यातली रिॲक्शन मी त्याच एज ग्रुपसाठी वापरू शकते. त्यातली एखादी छोटीशी रिॲक्शन मी कधीतरी यंग एज ग्रुपचं कॅरेक्टर करत असताना पण रिलेट करून थोडी मॉडिफाय करून वापरू शकते. सो ही सगळी अभ्यासाचीच प्रोसेस आहे. नक्कीच खूप एन्जॉय करतेस हे सगळं आणि असंच एन्जॉय करत राहा आणि मग कुठेतरी त्या जगात मुंबईतही भेटू आपण. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, भारत रंग महोत्सव आणि मुंबईची आविष्कार ही नाट्यसंस्था हे नातं खूप घट्ट आहे, खूप जवळचं आहे, खूप जुनं आहे. आणि आत्ता माझ्यासोबत आविष्कारचे अरुण काकडे काका आहेत. काकडे काका, खूप छान वाटतंय की आज पुन्हा तुम्हाला याही वर्षी आम्ही पाहतोय आणि गेली कित्येक वर्ष तुम्ही नाटकं घेऊन येता इकडे. भारत रंग महोत्सवाची नातं जुनं आहे, अनोखं आहे. कसं आहे ना? महोत्सवासाठी मी बऱ्याच वेळा आलेलो आहे, मेटासाठी बऱ्याच वेळा आलेलो आहे आणि दिल्लीमध्ये 1957 सालापासून आत्तापर्यंत जवळजवळ 38 नाटकं मी इथं सादर दिल्लीत केलीत, मराठी नाटकं. आणि 27 वेळा, ही 27वी वेळ आहे. बापरे. इतकी नाटकं दिल्लीत कोणीही केलेली नाहीत.
हे सगळं माझ्या कलाकारांचं आहे. त्यांचं अनेक सहकार्य. उत्तम नाटकं आणि अनेक उत्तमोत्तम कलाकार इकडे आलेले आहेत. मी नेहमी म्हणत असतो की राष्ट्रीय पातळीवरती आम्ही एवढी चांगली नाटक करत असताना तिथं ती गेली पाहिजेत. राष्ट्रीय पातळीवरती सगळीकडे ती गेली पाहिजे, तसं माझा पहिल्यापासून प्रयत्न आहे. नक्कीच. आणि या निमित्ताने महाराष्ट्रातली नाटकं दिल्लीपर्यंत पोहोचली, हा झेंडा त्यांनी इथे रोवला, हे सगळं आविष्कारमुळे सुरू झालं. देशाची राजधानी आहे, तिथं आपली रंगभूमी ठसठशीत दिसायला पाहिजे सगळ्यांना. नवीन गोष्ट आहे. भारतामधली NSD ही एक अत्यंत महत्त्वाची आणि आशिया खंडातली जरा सगळ्यात मोठी अशी ही एक नाट्याचं कॉलेज आहे. मी कालपासून इकडे आहे. भारतामधल्या निरनिळ्या प्रांतामधल्या कला तर इथे दिसत आहेत, पण जागतिक पातळीवरनं सुद्धा बऱ्यापैकी चांगली नाटकं जी आहेत. आता एक पोलंडचं नाटक मी बघितलं आणि खूप नव्या पद्धतीनं सगळी शैली आहे. तर आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीची नाटकं होत आहेत आणि त्याचबरोबर जगात ज्या पद्धतीची नाटकं होत आहेत, या दोन्हींचा आस्वाद घेऊन आपल्याला एकूणच मानव समाज नेमका कुठे चाललेला आहे आणि मानव समाजाच्या नाट्यविषयक जाणीवा ह्या कशा विकसित होत आहेत या संदर्भामध्ये विचार करायला मिळतो आहे. नों लोकताक पुने हाइदुबु कमाय पुदैनो आइनि लोकताक हाइसे लोकताक लैमा सार लोकताक पुगे हारबदिको थमोइगि असेंबा नुंसिबदुना पुगदबनि मदु नत्रबदि यारोय सार अदो सार नंग लोकताक यिंब्रा आई नोंगो पुबिगे अदुगो नंग ही तोंगबदि हाइबा ताये. मुझे भी लगता है इस साल बहुत ही एंथुजियास्टिक, क्योंकि काफ़ी सारे, जब मेरी एंट्री हुई मैंने बहुत सारे यंग लोगों को देखा. और मैं आजकल एक नाटक कर रही हूँ द्रौपदी, तो उसके एक्टर्स भी दे एमेच्योर्स, तो वो मुझे बोले कि वो हर दिन आ जाते हैं, नाटक देखते हैं या परिचर्चा सुनते हैं. तो आई थिंक जो भी इसमें पार्टिसिपेट कर रहा है, बहुत सारे यंग लोग पार्टिसिपेट करें, क्योंकि मेरी एंट्री हुई तो बहुत सारे स्कूल के बच्चे मैंने देखे, कॉलेज के किड्स देखे, तो इट्स अ वेरी इनकरेजिंग साइन. आई थिंक हिंदी थिएटर को पॉपुलैरिटी, और ये हिंदी नहीं, इसमें हर किस्म के थिएटर है और बहुत सारे अच्छे एक्टर्स को भी देखने को मौका मिला है. परेश रावल का प्ले बहुत ही खूबसूरत था और इंटरनेशनल प्लेज भी आए हुए हैं, और साथ ही साथ कॉलेज के भी आई थिंक ये लोग एमेच्योर प्रोडक्शन भी पार्टिसिपेट कर रहे हैं, उनको भी ये प्लेटफॉर्म मिलता है, तो एक तो इट्स अ वेरी हेल्दी साइन. और प्लस NSD के जो प्रोडक्शंस हैं वो भी देखने को मिल रहे हैं, तो बहुत सारी वैरायटी है, तो बहुत अच्छा, और यहाँ आने में तो वाकई बहुत अच्छा लगता है.